काय तुम्ही बोलले तर फरक पडतो शासनाच्या पद्धतीने तुम्ही आमचं काय बरोबर प्रशासन तुम्ही चालवत आहे आम्ही तर काय आम्ही तर फक्त मागणंच घेतो काही पण त्या यांच्याकडे परिस्थिती बघून घ्या काय सध्या काय लोकांना मिळतं काय एका बोलला तर मला समजेल बोरगाळा जाईल तू टेन्शन नको मी बाहेर आहे. चला साहेब लगेच तर करायला तयार आहेत का टेन्शन ना घ्या तुम्ही. चला फोटो घ्या ना अरे फोटो घ्या फोटो लागेल ना प्रिंट मीडियाला. हां चला काही फोटो निघाले आपण निघाला महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना ही राबवून निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकार भाजप शिंदे गटाने आपली बाजी मारली. अजित पवार गटाने गुलाबी तो थीम वापरून हे केलं. परंतु ज्या वेळेला त्यांनी तो निकष होते त्यावेळेचे निकष आणि आताचे निकष हे बदलत येत आहेत. दर वर्षाला नव्हे तर दर 6 महिन्यानंतर 2-3 महिन्यानंतर की केवायसी करायला होत त्याला 100 रुपये एका महिलेला लागतायत. अक्षरशः लोकांना वेडं केलेलं आहे. पहिल्या पण 30 लाख रुपये उडवले आता पण उडवत आहेत. मग नेमकं ही योजना तुम्हाला जर बंदच करायची होती तर तुम्ही सांगून द्यायला होतं की भावांनी आता आम्ही भाऊ आहोत तेव्हा तुम्ही मोठ्याही करून सांगत की आम्ही बहिणींना असं करणार नाही तसं करणार नाही. आणि बहिणींना आज तुम्ही भाऊ म्हणून जर त्या बहिणींच्याशी तुम्ही जर गद्दारी करत असाल तर एकदम चुकीचं आहे. तुम्ही निकष न लावता त्यावेळेला ज्या बहिणींना देऊ त्यावेळेला का देत नाहीये. आज देखील माझ्याकडे आम्ही पाचोरा तालुक्यामध्ये अनेक बहिणी ज्या आहेत त्या वंचित आहेत. केवायसी करून वणवण भटकत आहेत की आमचे पैसे का पडत नाहीये. मजबुरीने या सरकारने ही जे धोरण आहे चुकीचं आहे. आपण तात्काळ याच्यावर उपाययोजना करा नाही तर या लाडकी बहिणींचा त्यांना घेऊन आम्ही काँग्रेसकडनं रस्त्यावर उतरणार आहेत. लाडक्या बहीण रस्त्यावर उतरल्या तर मग तुमचे जे लाडके भाऊ आहेत तुम्ही विचार करून बघा की तुमची अवस्था काय होणार आहे. कारण प्रत्येक निवडणुकीला आता शेतकऱ्यांचं निवडणूक जिल्हा परिषदेचे ते म्हणून तुम्ही लगेच शेतकऱ्यांना अनुदान टाकायचा विषय करतायत. म्हणजे ज्या वेळेला निवडणुका येत आहेत त्या वेळेला अनुदान कसं पडतं त्यावेळेला 2 महिन्याचे 4 महिन्याचे पैसे कसे पडतात हे लोकांनी सुद्धा विचार करायची वेळ आहे. लाडक्या बहिणीने देखील याचा विचार करायला पाहिजे की हे तुमचे लाडके नव्हते. हा पैसा काही कुणाचा नाही. हा हक्काचा पैसा आहे. हा प्रत्येक लाडकी बहिणीच्या घरातून गेला पैसा आहे. जीएसटीच्या माध्यमातून प्रत्येक लाडकी बहिणी सरकारला 10,000 रुपये भरते जीएसटीच्या माध्यमातून. हे बहिणीने पण विसरू नये आणि त्याच्यातून ते तुम्हाला 1500 रुपये रिटर्न देत आहेत. म्हणून माझं सरकारला आव्हान आहे की आपण शासनाने तात्काळ 2 महिन्याचे पैसे द्यावे नाहीतर काँग्रेस याचा उतरल्याशिवाय राहणार नाही.